सर्व पत्रकारांचं प्रथमतः मनापासून स्वागत आणि त्यांना मनापासून धन्यवाद। त्यांनी आमच्या संपूर्ण मुवमेंटला एक खूप चांगला सहकार्य केलं, प्रसिद्धी दिली आणि हजारो लाखो लोकांपर्यंत हा विषय पोचवला। आजच्या पत्रकार परिषदेचं मुख्य आहे की आपलं सर्वांचं अभिनंदन करणे आणि आपल्याला धन्यवाद देणे। हा जो संपूर्ण मोर्चा आयोजित केला, हा मोर्चाचा उद्देश होता की जंतर मंतरवर ज्या हजारो मुलांना त्यांच्या आंदोलनाबद्दल सातत्याने म्हणजे लाठीमार आणखी जी अमानुष मारहाण झाली होती, तर त्याबद्दलचा एक आक्रोश, एक आक्रंदन, एक नाराजी ही इथल्या युवकांच्या जाणवत होती आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर सोनम वांगचुकचं आंदोलन हा संपूर्ण प्रश्न जंतर मंतरवरचा ज्या वेळेला सगळ्या देशात गेला, तर त्यावेळेला तो अनेक ठिकाणी म्हणजे आम्ही देवरुखला पहिलं केलं। देवरुखला पहिल्यांदा तहसीलदारांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर चिपळूणलाही घटना घडली, त्याच्यानंतर दापोलीत पण मला वाटतं झालं आहे, हा व्हायचं आहे। तर अशा सगळ्या पद्धतीचा हा युवकांचा सगळीकडे आवाज होत होता। त्यामुळे रत्नागिरीत पण हे गोष्ट करावी, तर त्या अँगलने आम्ही म्हणजे शाहू फुले आंबेडकर विचार मंचने एकत्रही आलो आणि ठरवलं की ह्याचं प्रतिनिधित्व, ह्याचा आवाज, ही संवेदना ही दिल्लीपर्यंत पोचली पाहिजे आणि त्या संपूर्ण सोनम वांगचुकचं आंदोलन आणखी त्या मुलांच्या त्यांच्यावर जाणवणारा लाठीमार त्याला आपल्या भावना पोचून त्यांचा निषेध नोंदवला गेला पाहिजे। तर त्या दृष्टीने ह्या मोर्चाचं आयोजन केलं आणि फक्त म्हणजे मला वाटतं 24 आणखी 12 36 तासाचा अवधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो रिस्पॉन्स आला, त्याचे सगळे शिलेदार तुम्ही आहात। तुम्ही ज्या गोष्टी इतक्या म्हणजे व्हिज्युअल मीडिया किंवा संपूर्ण सोशल मीडिया किती ताकदीचं आहे ह्याचं हे उदाहरण आहे आणि मला वाटतं बहुतेक ती सगळी मुलं हे वाटच पाहत होती। तर त्यामुळे अनेकांनी म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेकांनी स्वतःचे व्हिडिओ करून आव्हान केलं। जवळजवळ असे 25-30 व्हिडिओ होते आणि अशा पद्धतीने आता जवळजवळ मोर्चाला पोलिसांचा आकडा आहे 8,000 मोर्चाचा आणि आम्ही सांगितलं होतं साधारणतः 500-600 जण येतील। तर पोलिसांनी मला उलटं विचारलं, तुम्ही काल मग खोटं सांगितलं? म्हटलं आमचं खरोखरच तसा आंदोलन आहे, पण ते प्रत्यक्षात इतकी प्रचंड मुलं आली। ह्याचं कारण आहे ह्या मुलांना आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या, त्यांच्या मनात हे सगळं धगधग होती, तर ती धगधग व्यक्त करण्यासाठी ही मुलं इथे आली, अत्यंत शांतपणे आली। पोलिसांनी मला विचारलं काय, म्हटलं काही काळजी करू नका। तुम्हाला मी सांगतो की काही ठिकाणच्या महाविद्यालयातले प्राध्यापक स्वतःची रजा टाकून या मोर्चासाठी आले। म्हणाले आम्हाला उद्या विचारायला नको मॅनेजमेंटने की तुम्ही तिथे का गेला होता, अशा पद्धतीने। तर त्यामुळे अशा पद्धतीने अनेक विद्यार्थी, मग ते मेडिकल क्षेत्रातले असतील, इंजिनिअरिंग क्षेत्रातले असतील, इतर याच्यातले असतील, मोठा युवा आणि युवती, म्हणजे रत्नागिरीच्या इतिहासातला हा सर्वाधिक मोर्चा युवकांचा मानला जातो रत्नागिरी। कारण मी गेली 30 वर्ष म्हणजे छात्र भारतीचं आंदोलन, त्याचे मोर्चे, त्याच्यातल्या संपूर्ण तुरुंगात 2 दिवस BEd आंदोलनात, अशा सगळ्या ह्याच्यातनं मी गेलेलो आहे। तर माझ्या आठवणीतला गेल्या 30-35 वर्षातला हा सर्वाधिक मोठा मोर्चा आणि हा उत्स्फूर्त होता। तर असा हा मोर्चा आला आणि त्याला पोलिसांना मी मुद्दाम धन्यवाद देईन आणि रत्नागिरीकरांनाही धन्यवाद देईन, कारण रत्नागिरीचं ट्रॅफिक अनेक ठिकाणी 2-2, 3-3 तास अडकून राहिलं, पण त्यांनी सहन केलं। त्याचबरोबर पोलिसांनी उत्तम व्यवस्था केली, आम्हाला सहकार्य केलं, कुठल्याही प्रकारचं त्याला गालबोट लागलं नाही, अत्यंत शांततेत झाला आणि शांततेपणे त्याचा समारोप जनगण म्हणून होऊन झाला। कलेक्टरना आम्हाला भेटले, त्यांना आम्ही निवेदन दिलं। तर त्या सगळ्या आमच्या पोलीस खात्याचा आभार, तुमचा आभार, याच्यासाठी ही आम्ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात मोठमोठी आंदोलनं झाली, स्वातंत्र्यानंतरही बरीच मोठी म्हणजे प्रकाश नारायणांचं आंदोलन असेल, कामगारांची आंदोलनं असतील किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनं झाली। पण ज्या वेळेला ही आंदोलनं होतात त्या वेळेला ते सरकार त्यांच्याशी संवाद साधतं आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं। पूर्ण मागण्या जरी मान्य करता येत नसल्या तरी त्यांच्या काही मागण्या मान्य करून किंवा आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये काहीतरी बदल करून त्यांचं समाधान करणं हे सरकारचं काम असतं, कारण सरकारला याच लोकांनी निवडून दिलेलं असतं। परंतु आपण 2014 पासून साधारणपणे बघतोय
जेवढी आंदोलनं झालीत, मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, ही सर्व आंदोलनं अक्षरशः दाबली जात आहेत. आणि याचा अर्थ असा होतो आहे की जे आपण म्हणतो की ह्या जगातली सर्वात मोठी लोकशाही ही आपल्या देशाची आहे, त्याच लोकशाहीला चिरडण्याचं काम सातत्याने या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तसंच आता ह्या विद्यार्थ्यांचं आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो कोणत्या पद्धतीने केला गेला, तर महिलांची वस्त्र फाडण्यात आली, मुलींची वस्त्र फाडण्यात आली, मुलींना मारण्यात आलं, लोकांना खिळे लावलेले जे दांडे असतात त्या दांड्यांनी काठ्यांनी मारलं गेलं, लोकांची डोकी फोडली गेली, कित्येक जणांना ओढत नेण्यात आलं. हे अशा प्रकारचे ज्या व्हिडिओज पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की आमच्या देशाची लोकशाही तर धोक्यात आली आहेच, परंतु आमच्या देशातला सर्वात महत्त्वाचा घटक जो देशाचा उद्या देश घडवणार आहे, जो देशाला उद्या घडवणार आहे, तो विद्यार्थी आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आलेला आहे. आणि त्याचं मनोबल वाढवण्याचं काम हे सर्व जनतेने केलं पाहिजे, सर्व नागरिकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून, त्यांच्यावर केला गेलेला लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की या ठिकाणी आपण त्यांना एक पाठिंबा म्हणून द्यायचं. याच्यामध्ये कोणतं राजकारण नव्हतं, याच्यामध्ये कोणत्या पक्षाच्या विरोधातला प्रश्न नव्हतं. हे आंदोलन त्यांना पाठिंबा होता आणि सरकारला जाब विचारण्यासाठी होता, सरकारचा निषेध करण्यासाठी होता की त्यांना काठ्यांनी बदललं, महिलांची वस्त्र फाडली आणि खिळे मारलेल्या काठ्यांनी मारलं. याबाबत जबाबदारी घेणे पहिली महत्त्वाची गोष्ट होती की शिक्षण मंत्र्यांनी जाऊन हे आंदोलन त्यांना मिटवता आलं असतं किंवा शिक्षण मंत्र्यांना काहीतरी त्याच्यामधून मार्ग काढता आला असता, ते गेले नाहीत, म्हणून ते जबाबदार त्यांना धरलं गेलं. परंतु मागाहून जे या विद्यार्थ्यांच्यावर जे प्रकरण घडलं, जे प्रकार घडला आहे, तो प्रकार म्हणजे अक्षरशः ह्याची सर्व जबाबदारी गृहमंत्र्यांकडे आणि पंतप्रधानांकडे जाते असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा जो आम्ही मोर्चा काढला होता, त्या मोर्चामध्ये सर्व जी विद्यार्थी आले होते, पालक आले होते, काही प्राध्यापक आले होते, हे स्वयंस्फूर्तीने आले होते, संवेदनेने आले होते. काय कुठेही जेव्हा माणसं जमवली येतात तेव्हा गाड्या आपल्याला दिसतात की गाड्या आल्या, गाड्यामधून लोक उतरत आहेत, कुठेही तुम्हाला एकही गाडी दिसली नाही, तुम्हाला कुठेही जाताना एकही गाडी दिसली नाही, लोक आपली चालत गेली आहे. आणि सर्वात मी सांगेन की ह्या म्हणजे रत्नागिरीतला पहिला हा मोर्चा असा आहे की जो एकही रुपया खर्च न करता झालेला आहे. एकही रुपया खर्च न करता झालेला, म्हणजे साधा वडापावसुद्धा कोणाला वाटलेलं नाही आहे. तर लोक आली, स्वयंस्फूर्तीने आली, या ठिकाणी जमा झाली, निषेध केलं, विद्यार्थ्यांना सांगितलं आम्ही तुमच्या पाठी आहोत, आणि ती लोकं गेली. आता यामध्ये काही राजकारण्यांनी जे सुद्धा जबाबदार आहेत, अत्यंत जबाबदार, त्यांनी जबाबदारीची पदं भोगलेली आहे, जे ह्या देशाचे प्रथम नागरिक होते, त्यांना एवढं कळत नाही की लाठीमार झाला, खिळे लावून तो काय त्याचं काय समर्थन केलं गेलं पाहिजे. जी पेपरफुटी झाली, लोक 4-4 वर्ष मुलं ज्या वेळेला मेहनत करतात आणि त्यांची मेहनत फुकट जाते, ते योग्य आहे का? तर नाही ना. त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कोणीतरी जर आवाज उठवलं तर ते चुकीचं आहे का? आणि आवाज उठवणाऱ्यावर जर अन्याय झाला तर त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करणे हे चुकीचं आहे का? तर नाही आहे असं मला त्यांना म्हणणं आहे. माझे मित्र आहेत ते, की त्यांनी उलट अशा प्रकारच्या मोर्चामध्ये त्यांनीसुद्धा सहभागी व्हायला पाहिजे. कारण कुठल्या पक्षाचं कुठल्या झेंड्याखाली नव्हता, हा देशाच्या झेंड्याखाली निघालेला मोर्चा होता. त्यामुळे सर्वांनी याच्यामध्ये येणं काही चुकीचं नव्हतं, उलट चांगलं होतं, अभिमानाचं होतं ते. बस एवढंच मला म्हणायचं आहे. हां, कालचं मी प्रेस कॉन्फरन्स ऐकली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ही एक मागणी होती. दुसरं असं होतं की सामंतांच्या विरोधकांनी मोर्चे काढला, असं स्वरूपाचं हे होतं. तर मी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या मोर्चात म्हणजे इतके लोक, इतका वेळ चालला, जो 3 तास सगळा हा चालला, त्याच्यात सामंत साहेबांचं कुठे नावही नव्हतं, कुठेही नाव नव्हतं. म्हणजे त्यांचं साधं नावही नाही कुठे, म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट बोलायचा संबंध येत नाही. सामंत साहेबांचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. म्हणजे माझं व्यक्तिगत पातळीवर बघितलात तर माझे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. इव्हन नवनिर्माण शिक्षण संस्थेशी त्यांचे संबंध आहेत. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असाल की ते म्हणतात की हे कॉलेज माझं आहे. अनेक आरोग्य शिबिरापासून, अनेक ह्याच्यापासून आम्ही त्यांचं, कारण हा एकमेकाला, सामंत साहेब म्हणजे ते शासनाचे प्रतिनिधी आहेत, तर त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधीकडे हक्काने जायलाच पाहिजे आणि त्यांनी केलंच पाहिजे कामं, कारण ती कामं जनतेची आहेत. व्यक्तिगत काम कोण करून घेऊन जात नाही आम्ही कधी त्यांच्याकडे. भाग नंबर 1. दुसरं म्हणजे असं मला म्हणणं आहे की ही जो त्यांनी आक्षेप घेतला आहे ना, हे मला वाटतं एक प्रकारे सामंत साहेबांना अडचणीत आणणारीची प्रेस कॉन्फरन्स आहे.
म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स एवढी लीक झाली, एवढी व्हायरल झाली की एका बाजूला असं वातावरण तयार झालं की सामंत साहेब ह्या मोर्चाच्या विरोधात आहेत. अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण का करण्यात आलं मला माहिती नाही, पण असं झालं आहे. माझं तर म्हणणं आहे की त्या दिवशी जर सामंत साहेब इथे असते तर ते ह्या मोर्चाला येऊन त्यांनी मुलांना बोलायची संधी घेतली असती. ह्याच्यापूर्वीचा माझा अनुभव आहे. जे मी कार्यक्रम केले तेव्हा ते आले. कारण आज महाराष्ट्रातला आम्हाला अभिमान आहे, आम्हाला त्यांचं कौतुक आहे की आज महाराष्ट्रात आमच्या विधानसभेतला एक प्रतिनिधी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ पदावर इतक्या उच्च पदावर आहे, त्यांना इतक्या निर्णायक भूमिकेत आहेत ते. तर त्यामुळे ते अनेक ठिकाणी संकटमोचक अशा भूमिकेत असतात. आपण बघितलं असाल की जरांगे पाटलांना फळाचा रस कोणी दिला, तर त्यामुळे ते ध्यायाच्यात असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात असायचा हा मोर्चा संबंध येत नाही आणि या मोर्चाचा उद्देशच तसा नव्हता. त्यामुळे अशा पद्धतीने त्याला ट्विस्ट करणं आणि त्याला वेगळं हे देणं खूप चूक आहे. म्हणजे मुलांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं. ही जी पेपरफुटी होती ह्या पेपरफुटीला जबाबदार कोणीतरी देऊन उपयोग होत नाही आहे. जबाबदार प्रशासन चालवणाऱ्या लोकांनी घेतलं पाहिजे. त्या खात्याच्या मंत्रीने जर राजीनामा द्यावा लागला तर त्याच्या खालची जी लोकं आहेत, जे अधिकारी आहेत, ते घाबरतील. ते त्याची एवढी दक्षता घेतील की पेपर फुटला कामा नये, काल मंत्र्यांना देखील राजीनामा लागला, उद्या आम्हाला द्यावा लागेल की आमच्यावर कारवाई आहे. असं ह्याच्यातनं विद्यार्थ्यांना सुचवायचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी म्हणतात की तुम्ही एकदा तरी का होईना पण ह्याला जबाबदार असलेल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. संपले लोकशाहीमध्ये कुठला पक्ष संपत नसतो. लोकशाहीमध्ये कुठलाच पक्ष संपत नसतो. जो पक्ष संपत आलेला असतो तो कधी परत पुन्हा भरारी घेईल हे सांगता येत नाही. फरक एवढाच आहे की ही होडी बुडते म्हणून काही लोक जी होडी बुडत नाही तिथे उडी मारत आहेत. आलं का लक्षात? ही बुडते असं वाटल्यानंतर इथे उडी मारतात. आलं का लक्षात? पण ती बुडालेली नाही आहे होडी, ती परत वर येणारच आहे. आणि एक लक्षात घ्या, या ठिकाणी हा झाला पक्षाचा, पण आमचं जे काय काल जो मोर्चा होता ह्याच्यात कुठल्या पक्षाचाच संबंध नव्हता. आम्ही पक्ष किंवा राजकारण म्हणून हा मोर्चा काढलेलाच नव्हता. शाहू फुले आंबेडकरच्या विचारांनी प्रेरित असलेल्या लोकांनी हा मोर्चा काढला गेला होता. आणि त्यामुळे त्यांनी ते आमच्यावर, आता तर मला हेच कळत नाही की त्या मोर्चाची झळ त्यांना म्हणजे एवढं वाईट काय वाटलं, एवढं वाईट त्यांना का वाटावं की त्या तिथे दिल्लीमध्ये एवढ्या मुलांना त्या मारझोड झाली, त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही इथे काढलेल्या मोर्चाबद्दल यांना एवढं का वाईट वाटावं. इथे तर तुम्ही बघितलं तर ते 3 तास ट्रॅफिक बंद होतं. त्याचं सर्वसामान्य रत्नागिरीकर अडकून बसले, आमचे शिरीष दामले 2 तास अडकून बसले, त्यांना जाताच येईना पुढे. कारण हा इतकं, आणि हे बघा ज्यावेळेला 8-10 हजार लोक येतात ना, असे ओढून ताणून तुम्हाला दिसलं असतं ना ट्रक बिक कुठेतरी, असं नाही होतं. तुम्ही कशात नाकारताय? याचा अर्थ काय? तुम्ही त्या मुलांच्या जखमेवरचं मीठ चोळताय ना. इतके तरी निर्दय होऊ नका. तुम्हाला नाही करता आलं ते मी म्हटलं तर नगर परिषदेने जाणीवपूर्वक वरती चावी ठेवली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आम्हाला हार घालायचा होता, जाणीवपूर्वक चावी तिथनं गायब केली नगर परिषदेने. असं का करतात? मग मुलं ती शेवटी चढली बाजूच्या ह्याने आणि वर गेली. तुम्ही साक्षीदार आहात सगळे. तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. आणि तुम्ही सहकार्य मला नका करू, शाहू फुले आंबेडकर विचार मंचाला करू नका, बशीरभाईंना करू नका. मुलं कोणाची आहेत? तुमच्या घरातली मुलं आहेत ना नीटला सफर झालेली की नाही आहेत? तुम्ही तुमच्या मुलांचा तरी विचार करा. ह्या सगळ्या अशा प्रेस कॉन्फरन्स घेताना इतके निर्दय कसे होऊ शकतात तुम्ही? असं मला जाऊन प्रश्न आहे. तुमच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पाठवतो. मुळात म्हणजे काय माहिती आहे, हा त्यांच्या विरोधात आहे. हा प्रचार अपप्रचार ते करतात. माझं मत आहे की भाजप सामंत साहेबांना जाणीवपूर्वक हा क्लेम लावत आहे की त्यांच्या विरोधात मोर्चा आहे. असं हे खूप चुकीचं करतात. ते का करतात मला माहिती नाही, जर त्यांची युती आहे तर. आणि हा मेसेज त्या मुलांच्यात गेला. मुलांच्यात काय मेसेज गेला सांगा मला? आज जवळजवळ 10,000 मुलं होती, त्यांची आणखी मित्र असं, त्यांना मेसेज काय गेला बरं? ते आपल्या मीडियापेक्षा फास्ट आहेत. सोशल मीडियात एवढे फास्ट आहेत ना, आश्चर्य वाटलं. म्हणून तेवढी मुलं आली ना. तर त्यांच्यात काय मेसेज गेला की इथले पालकमंत्री, इथले उद्योगमंत्री आमच्या मोर्चाच्या विरोधात होते. हा कोणी मेसेज केला? ह्या प्रेस कॉन्फरन्सने केला. अख्ख्या मोर्चात 3-3.5 तासाचा सगळा मोर्चा होता. सामंत साहेब हे नावही निघालेलं नाही, कुठेच नाही. आणि या निघायचा प्रश्नच येत नाही. का निघेल?
आणखीन एक शेवटचं म्हणजे हे 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 म्हणजे जाणीवपूर्वक तयार करायचं, नेरेटिव्ह म्हणतात त्याला, नेरेटिव्ह केलं तयार आहे. काही पालकांनी तर बोलून दाखवलं आम्हाला की आमचे मुलं हे टी व्हीवरती मीडियावरती बघून घरामध्ये एवढे चलबिचल झालेले आहेत की त्यांच्या मनामध्ये तिथपर्यंत पोचायचं होतं. ते वडिलांना, आईला, आपल्या पालकांना सांगत होते की आम्हाला दिल्लीला घेऊन चला, आम्हाला तिथपर्यंत पोचू द्या. म्हणजे त्यांच्या मनामध्ये इतका राग, द्वेष, संताप होता आणि त्यामुळे ती मुलं घरामध्ये विचलित झाली होती की ते त्यांना पोचू शकत नाही, कारण का एवढे अडचण होती की तिथपर्यंत पोहोचणं कठीण होतं त्या पालकांना. मग त्या पालकांनी आम्ही जो शिवशाहू फुले विचार मंचाने हा जो मोर्चा आयोजन केला सर्वपक्षीय बोलून लोकांना, त्याच्यामुळे त्या पालकांनी त्या मुलांना तिथे घेऊन आले ह्या आंदोलनामध्ये आमच्या. आणि त्या आंदोलनामध्ये आल्यामुळे त्यांना तिथं जो काही द्वेष होता तो बराचसा शांत करता आला. त्याच्यामुळे त्या पालकांनी आमच्या शिवशाहू फुले विचार मंचाला एवढा आभार केला की बाबा तुमच्या वतीने आमची मुलं थंड झाली. त्यांच्या मनामध्ये राग होता, द्वेष होता, तो दिल्लीला जाण्याचा होता. तिथे आंदोलनामध्ये ते इतर मुलं भाग घेत आहेत तशी त्यांना भाग घेऊन तो तसा करायचा त्यांचा मनामध्ये हे होता. पण तो तुम्ही इथल्या इथे केल्यामुळे आमची मुलं घरामध्ये बरीचशी शांत झाली. त्याच्यामुळे हा राजकीय कुठलाही स्टंट नव्हता किंवा उद्देशही नव्हता. आज आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंच या पक्षाने पुढाकार घेऊन सर्व पक्षीय लोकांना एकत्र करून आम्ही सांगितलं की हा मोर्चा काढायचा आहे, तर त्याला कोणीही विरोध केला नव्हता. तर ते शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाशी सहमत असलेले सर्व लोक, नागरिक असतील, विद्यार्थी असतील, सामाजिक संघटना असतील, शैक्षणिक संघटना असतील, अशा सर्व संघटना एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे.